हाय नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज आलेलो एका डॅमवर. तर जे लोक या परिसरामधले असतील त्यांना माहीतच असेल की हा कोणता डॅम आहे. तर चला माझ्यासोबत व्हिडिओला एन्जॉय करा. तुम्हाला मी दाखवते डॅमचा आसपासचा परिसर कसा आहे ते. चल चल अरे पडते तर पडशील. उचलून गेला पप्पा कचकन. कडावर उभा आहे आणि इथून वर समोरचा व्ह्यू कसा दिसतोय. समोर आपला हायवे आहे आणि इथं थोडंसं जेसीबीने काहीतरी काम चालू आहे. लाडू आणि त्याचे पप्पा तिकडून येत आहेत. त्याला असं मोकळा दिसलं ना वातावरण, तो नसता पळतच राहत होतो. इकडच्या साईडला पाणी आहे आणि मध्ये फक्त एवढाच रस्ता आहे चालायसाठी. खूप छान वाटतं इथं येऊन. अशी मस्त हिरवळ, शांतता, खूप छान थंड हवा येते. कारण हा आता सध्या ना 6-6:30चा टायमिंग आहे. इथून आपण पाण्यात उतरणार आहेत खाली. तुम्ही बघू शकता एकदम भयानक रस्ता आहे हा. मला आता फार भीती वाटायला लागली खाली उतरायला, तरी पण उतरते खाली हळूहळू. शेवटून हुसूस करून का होईना पण लाडू वरती चढलाच. कारण त्याची जिद्द होती की मी चढणारच आहे वरती, मला काय उचलून वगैरे घेऊ नका. वरती आल्याच्या नंतर साहेबाला नाही का तहान लागली, म्हणजे त्याला धाप भरलेली होती. पाणी वगैरे बघितलं पिला आणि बघताय तुम्ही 1 मिनिट पण नाही शांत बसत तो. तुम्ही बघू शकता लाडू आणि लाडूचे पप्पा किती दूर गेलेत मला सोडून. मी एकटी शूटच्या नादात तिकडे बाजूलाच राहिले आणि तो आज खूप जास्त एन्जॉय करतो. आणि माहिती आहे का तुम्हाला, लाडूला असं बाहेर यायला खूप आवडतं. असं बाहेर जर आणलं ना त्याला तर तो म्हणजे इतका मस्ती करतो ना की तो विसरून जातो मी छोटा बाळ आहे म्हणून. तो कशावर पण चढतो, कुठून पण उड्या मारतो, खूप एन्जॉय करतो. आणि मला कमेंट करून सांगा की या फुलाच्या झाडाचं नाव काय आहे. आमच्याकडे तरी त्या फुलांना तराट्याचं झाड म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांगा तुम्ही कमेंट करून. आता लाडू माझ्याकडे पळत येतोय, फिरला पुन्हा रिटर्न. खूप छान असं मस्त वातावरण आहे इथं आणि सनसेटच्या टायमिंगला तर खूप भारी वाटतं. हाय कर पिल्लू, हाय कर. हाय काय करतो काहीतरी किडीबिट बोलतात, त्याचं काही बोलणं कळत नाही आपल्याला.
आज वुमेन्स डे आहे आणि वुमेन्स डेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे की हा व्हिडिओ आहे ना तो तुमच्यापर्यंत खूप लेट पोहोचते, तर तरीसुद्धा आजच्या दिवशी नाही माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण मुली आहोत ना, आपण ज्यावेळेस माहेरी पण असतो आणि सासरी पण आपल्याला एक गोष्ट जाणवते की आपल्याला कुणी महत्त्व देतं का, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते आपल्या लाईफमध्ये. तर लोक आपल्याला महत्त्व नाही देणार. ज्यावेळेस जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देत नाही ना तोपर्यंत आपले डिसिजन स्वतः घ्यायला शिका, आपल्याला स्वतःला महत्त्व द्यायला शिकवा. जर तुम्हीच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी असाल ना तर दुसऱ्यांच्या लाईफमध्ये तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी राहू शकता. बस तुम्ही बघू शकता इकडे असा कडा बांधलेला आहे बंधाऱ्याच्या शेजारी आणि इकडं पूर्ण पाणी आहे. खूप मस्त वाटतं मैत्रिणींना इथं आल्यानंतर. आता ना संध्याकाळ व्हायला आलेली होती आणि आता मला घरी पण जायचं होतं, तर बोलले खाली उतरून बघूया थोडंसं, इकडं पण खूप लोक दिसत आहे काय आहे ते. तर आम्ही खाली आलो तर इथून खूप जवळ पाणी दिसत होतं आणि खूप मजा करत होता. लाडू पाण्यात पण जायचा प्रयत्न करत होता कारण त्याला वाटत होतं की फिश वगैरे दिसतं का काय. तर आम्ही मग इथं खूप एन्जॉय वगैरे केला आणि आता घरी निघायचं होतं. तर ते बोलले की इथं चहा वगैरे खूप छान भेटतो, आपण चहा घेऊया आणि नंतर मग घरी जाऊया. तर मग आम्ही तिथे चहा घेण्यासाठी गेलो आणि खरंच खूप छान होता चहा. नोटवर आपण व्हिडिओला स्टॉप घेऊ आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्या सपोर्टची मला सध्या खूप गरज आहे. अशाच जसं तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करता तसेच माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा. आता चला आपण उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.